नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी आणि ॲग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर। तर मित्रांनो, तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्लॉग कशाबाबत आहे। तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत, स्पेशली इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर। तेच म्हणजे रेरोडच्या सुंदर आणि भव्य देवींचे फोटोज आणि व्हिडिओज। तर त्याच देवींचे दर्शन घेण्यासाठी आपण आज चाललो आहे रेरोडला। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला रेरोडची महाराणी, रेरोडची कुलस्वामिनी, रेरोडची माँ आणि रेरोडच्या आई भवानीचं दर्शन घडवणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आता आपण जाऊया रेरोडला। मित्रांनो, रेरोड स्टेशन हार्बर लाईनवर आहे। तिथे जाण्यासाठी गोरेगाव स्टेशनवरून दर 20 मिनिटांना ट्रेन सुटते, जी आपल्याला घेऊन जाते CST पर्यंत। तर चला आता ट्रेन पकडूया आणि जाऊया रेरोड स्टेशनला। पंचेचाळीस मिनिटाचा ट्रेनने प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो रेरोड स्टेशनवर। मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहोत रेरोड स्टेशन। आता इथून आम्ही चाललोय दारूखाना कोलसा बंदर रोडला, जिथे आपल्याला देवींचे दर्शन होईल। मित्रांनो, रेरोड रेल्वे स्टेशनवरून दारूखाना डिस्टन्स आहे 1 किलोमीटर। जर तुम्ही चालत येतात तर तुम्हाला 10 मिनिटं लागतील किंवा तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता। हा एरिया दारूखाना कोलसा बंदर रोड, इथे रे बंदरचा धक्का आहे आणि धक्क्याच्या बाजूला सर्व देवी तुम्हाला पाहायला मिळतील। चला आपण देवींचे दर्शन घेऊया। कोळसा बंदर रोडने सरळ चालत आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल कार्तिक स्वामीचे मंदिर। या मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला पाहायला मिळेल मंडप रेरोडच्या आई भवानीचा। ड्रॅगनवर विराजमान झालेल्या रेरोडच्या आई भवानीचं हे रूप खूपच अप्रतिम आहे। सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ पाहण्यापेक्षा इथे रेरोडला येऊन प्रत्यक्षरित्या स्वतःच्या डोळ्याने आईचे हे रूप पाहण्याचं सुख काही वेगळंच आहे। श्री माँ शक्ती मित्र मंडळाने डेकोरेशन सुद्धा खूपच सुंदर बनवलंय ॲक्वॅटिक 3D पद्धतीने। चला मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊया रेरोडच्या कुलस्वामिनीचे। गेल्या वर्षी रेरोडची कुलस्वामिनी घोड्यावर विराजमान झाली होती। यावर्षी तिरुपती बालाजीच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे। तुम्ही पाहू शकता रेरोडच्या कुलस्वामिनीचे रूप खूपच सुंदर आहे।
आता आम्ही आलो तिसऱ्या देवीचे दर्शन करायला, रेरोडची महाराणी. मित्रांनो, गेल्या वर्षी रेरोडची महाराणी विराजमान झालेली कोंबड्यावर, यावर्षी विराजमान झाली आहे मेंढ्यावर. रेरोडची महाराणी मुंबईतल्या सर्वात उंच 3 मूर्तींपैकी एक मूर्ती आहे. मित्रांनो, खरंच खूपच सुंदर मूर्ती आहे. ट्रेनचा प्रवास करून एवढ्या लांब रेरोडला येण्याचं सार्थक झालं. आता आपण रेरोडच्या शेवटच्या देवीचं दर्शन घेणार आहे. ही आहे रेरोडची माँ. मित्रांनो, कोळसा बंदर रोडवरून थोडं पुढे चालत आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल मारियम्मा देवीचं मंदिर. त्याच्या बाजूलाच तुम्हाला देवीचं मंडप पाहायला मिळेल, म्हणजेच रेरोडची माँ. मित्रांनो, गेल्या वर्षी रेरोडची माँ विराजमान झालेली बेडकावर आणि यावर्षी देवी विराजमान झाली आहे सरड्यावर. रेरोडच्या माँची मूर्ती खूपच अप्रतिम आहे. मित्रांनो, फायनली चारी देवींचं दर्शन झालं आहे. इथे रेरोडला येऊन खरंच मन प्रसन्न झालं. चारी देव्या खूपच सुंदर होत्या आणि भव्य मूर्त्या होत्या. आरती, तुला कशा वाटल्या देव्या? खूप छान होतं, एकदम प्रसन्न वाटलं देवीचं दर्शन घेऊन आणि खूप मस्त होतं. खरंच खूपच सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा इथे रेरोडला नक्कीच व्हिजिट करा आणि या देवींचं दर्शन घ्या. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्लॉग आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉग्ससोबत. बाय बाय.